हरी जय जय राम कृष्ण हरे हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम जय जय राम कृष्ण हरे राम जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम जय जय राम कृष्ण हरे राम जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण सुंदर ते ध्यान उभे विटेवर ध्यान उभे विटेवर करकटावरी ठेवनिया करकटेवरी ठेवनिया करकटेवरी उभे विटेवर सुंदर ते ध्यान उभे विटेवर सुंदर ते ध्यान उभे विटेवर ध्यान उभे विटेवर करकटावरी ठेवनिया करकटेवरी ठेवनिया करकटेवरी तुळसी हार गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर कासे पितांबर तुळसी हार तुळसी हार गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणे मकर कुंडले तळपती श्रवणे कुंडले तळपती श्रवणे मकर कुंडले तळपती श्रवणे कौस्तुभमणी विराजित कांडी कौतुभमणी विराजित कांडी कौतुभमणी विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर हेची ध्यान आवडी निरंतर हेची ध्यान आवडी हेची ध्यान गळा कासे पितांबर निरंतर हेची ध्यान आवडी निरंतर हेची ध्यान निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणे मकर कुंडले तळपती श्रवणे कुंडले तळपती श्रवणे मकर कुंडले तळपती श्रवणे कौस्तुभमणी विराजित कांडी कौतुभमणी विराजित कांडी कौतुभमणी विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर निरंतर हेची ध्यान आवडी निरंतर हेची ध्यान आवडी हेची ध्यान तुका मने माझे तुका मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे तुका मने माझे हेचे सर्व सुख तुका मने माझे तुका मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे तुका मने माझे हेचे सर्व सुख माझे तुका मने माझे हेचे सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पितांबर
मने माझे मने माझे तुका मने माझे सर्व सुख तुका मने माझे मने माझे तुका मने माझे सर्व सुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा तुळशी हार गळा कासे पितांबर मने माझे मने माझे तुका मने माझे सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा तुळशी हार गळा कासे पितांबर पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा तुळशी हार गळा कासे पितांबर हे तुका मने माझे तुका मने माझे हेती सर्व सुख तुका मने माझे तुका मने माझे हेती सर्व सुख तुका मने माझे मने माझे तुका मने माझे सर्व सुख तुका मने माझे मने माझे तुका मने माझे सर्व सुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा तुळशी हार गळा कासे पितांबर आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी गळा तुझ्या कासे पितांबर तुळशी हार गळा तुझ्या कासे पितांबर गळा तुझ्या कासे पितांबर तुळशी हार गळा तुझ्या कासे पितांबर हे ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुळशी हार गळा तुळशी हार गळा आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुळशी हार गळा तुळशी हार गळा पितांबर तुळशी हार गळा तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे पितांबर तुळशी हार गळा तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान आवडे ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान रूप पाहता जनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी हॅलो सुख झाले हो साजनी रूप पाहता जनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी हॅलो सुख झाले हो साजनी
रूप पाहता रोजणी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी रूप पाहता रोजणी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा माधव बहुता बहुताची जोडी म्हणून विठ्ठली आवडली म्हणून विठ्ठली आवडली म्हणून विठ्ठली आवडली तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा
विठ्ठल बलवान तुहा माधव बलवान हरी सर्व सुखाचे आगर बापरखुमा देवीवर तो हा विठ्ठल बलवान तो हा माधव बलवान हे सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर तुहा विठ्ठल बलवान तुहा माधव बलवान जय जय राम कृष्ण हरी जय जय राम तुहा माधव बलवान तुहा सर्व सुखाचे आगर बापरखुमा देवीवर हे सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर तुहा विठ्ठल बलवान तो हा माधव बलवान हे सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर तुहा विठ्ठल बलवान तुहा माधव बलवान जय जय राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम आपुलिया हिता जो असे जगत आपुलिया हिता जो असे जागत आपुलिया हिता जो असे जगत आपुलिया हिता जो असे जागत धन्य माता पिता धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तयाची आपुलिया हिता जो असे जगत आपुलिया हिता जो असे जागत आपुलिया हिता जो असे जगत आपुलिया हिता जो असे जागत धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तयाची कन्या पुत्र होती ते सात्विक तुलिका पुत्र होती सात्विक कोळी कन्या पुत्र होती ते सात्विक हरिक वाटे देवा त्याचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा पिता भागवत करीते श्रवण भागवत करीते श्रवण पिता भागवत करीते श्रवण भागवत करीते श्रवण अखंड चिंतन विठोबाची अखंड चिंतन विठोबाची कामणे मज कंचन सेवा कामने मग मोहे तुका म्हणे मज घडू त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही तरी माझ्या देवा पार नाही कामणे मज घडू त्यांची सेवा कामने मज घडू त्यांची सेवा कामणे मज घडू त्यांची सेवा कामने मज घडू त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही तरी माझ्या देवा पार नाही कोळी कन्या पुत्र होती रे सात्विक तुलिका पुत्र होती रे सात्विक कन्या पुत्र होती रे सात्विक तुलिका जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम आपुलिया हिता जो असे जगत आपुलिया हिता जो असे जागत आपुलिया हिता जो असे जगत आपुलिया हिता जो असे जागत धन्य माता पिता धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तयाची आपुलिया हिता जो असे जगत आपुलिया हिता जो असे जागत आपुलिया हिता जो असे जगत आपुलिया हिता जो असे जागत धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तयाची कन्या पुत्र होती ते सात्विक तुलिका पुत्र होती रे सात्विक कोळी कन्या पुत्र होती ते सात्विक
हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा भागवत करीते श्रवण भागवत करीते श्रवण भागवत करीते श्रवण भागवत करीते श्रवण अखंड चिंतन विठोबाची अखंड चिंतन विठोबाची कामणे मज कंचन सेवा कामने मगन तुका म्हणे माझा घरो जाती तरी माझ्या दैवा पार नाही तरी माझ्या देवा पार नाही तरी माझ्या देवा पार नाही म्हणे माझा घरो जाती तुका म्हणे माझ्या घडो जाची सेवा म्हणे माझा घरो जाती तुका म्हणे माझ्या घडो जाची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही तरी माझ्या देवा पार नाही तरी माझ्या देवा पार नाही ओळे कन्या पुत्र होती रे सासू ओळे कन्या पुत्र होती रे सासू कन्या पुत्र होती रे सासू तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा वाटे देवा पार कुमारी पार कुमारी हे पार कुमारी वाटे देवा पार कुमारी पार कुमारी हे पार
होती जे सात्विक धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक आपुली आई ताय जो असे जागता आपुली आई ताय जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक आपुली आई ताय जो असे जागता आपुली आई ताय जो असे जागता हिता जसे जागता आपोलिया हिता जसे जागता धन्य माता पिता तया जसे जागता आपोलिया हिता जसे जागता धन्य माता पिता तया माता पिता तया चिया कुळिक न पुत्र होती जे सात्विक कुळिक न पुत्र होती जे सात्विक धन्य माता पिता माता पिता तया चिया कुळिक न पुत्र होती जे सात्विक कुळिक न पुत्र होती जे सात्विक धन्य माता पिता चिया धन्य माता पिता तयाची चिया धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी वाटे जीवा वाटे जीवा वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा वाटे देवा तयाचा हरिक तयाचा वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा वाटे देवा तयाचा हरिक तयाचा वाट वाटे रे
वाटे देवा दयाचा हरी देवा दे रे दयाचा हरी वाटे देवा दयाचा हरी देवा वाटे देवा वाटे देवा दया देवा वाटे देवा वाटे देवा दया देवा देवा
सांगतो बाबा, हे नाव विसरले म्हणून सप्त्यातले नियम
नमामि सांगतो बाबा हे नाव विसरले म्हणून मग सप्त्यातले नियम गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती योऽन्तः परिष्वाट्टिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधामना गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती योऽन्तः परिष्वाट्टिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधामना अन्य श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या मस्तक हे मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या मस्तक हे पायावरी वार करी संतायावरी वार करी संता सुद्धा नाही प्रासंगिक कीर्तन आहे त्यांनी भगवंताची सेवा केली का केली पण तरी महात्म्याची कृपा झाली म्हणून केली आणि असा त्या पुण्याचा संचय झाला ज्यांचं पुण्य स्मरण येते सरस्वतीबाई कैलासराव भालेराव सौभाग्य गद्दा सुद्धा नाही प्रासंगिक कीर्तन आहे त्यांनी भगवंताची सेवा केली का केली पण तरी महात्म्याची कृपा झाली म्हणून केली आणि असा त्या पुण्याचा संचय झाला
ज्यांचं पुण्यस्मरण येते. सरस्वतीबाई, कैलासराव, भालेराव, सौभाग्यवती. तर त्यांच्या पुण्यानं त्यांच्या नातलगाला भजन कीर्तन, तर त्यांच्या पुण्यानं त्यांच्या नातलगाला भजन कीर्तन अन्नदान करावं अशी सद्बुद्धी झाली. याला सद्बुद्धी म्हणतात, बाकी का बोलायचं नाही. आणि त्यानिमित्त हा कार्यक्रम विस्तार करायचा नाही, कारण बऱ्याच जणांना शनिवार आचरण कालची एकादशी नाश्ता करून आली त्याचं काही नाही, पण ज्याही नाश्ता नाही झाला त्याचं अवघड आहे. मला वाटलं मलाच वेळ झाला म्हणून आम्ही पाठ संपला की तिथून तसं चालू इकडं विषांतर करायचं नाही. तरी पण भजनाला म्हणल्यावर वेळ लागते. झालं, वेळेत सुरुवात झाला असं समजू. सेवेकरता घेण्यात आलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध संत श्रेष्ठ ईशमान्य जगमान्य विद्वनमान्य महाराष्ट्रभूषण असे असणारे श्री संत तुकोबाराय अन्नदान करावं अशी सद्बुद्धी झाली. याला सद्बुद्धी म्हणतात, बाकी का बोलायचं नाही. आणि त्यानिमित्त हा कार्यक्रम विस्तार करायचा नाही, कारण बऱ्याच जणांना शनिवार आचरण कालची एकादशी नाश्ता करून आली त्याचं काही नाही, पण ज्याही नाश्ता नाही झाला त्याचं अवघड आहे. मला वाटलं मलाच वेळ झाला म्हणून आम्ही पाठ संपला की तिथून तसं चालू इकडं विषांतर करायचं नाही. तरी पण भजनाला म्हणल्यावर वेळ लागते. झालं, वेळेत सुरुवात झाला असं समजू. सेवेकरता घेण्यात आलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध संत श्रेष्ठ ईशमान्य जगमान्य विद्वनमान्य महाराष्ट्रभूषण असे असणारे श्री संत तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा सर्वाच्या पाठातील अभंग. अभंग पाठ असणं वेगळं, जसं पोरायला पाठ असणं वेगळं. आता तुम्ही संस्थेमध्ये मृदंग शिकत असताल, गायन शिकत असताल, मृदंग शिकणं वेगळं, बोल पाठ असणं वेगळं. यांचा हा 4 चरणाचा सर्वाच्या पाठातील अभंग. अभंग पाठ असणं वेगळं, जसं पोरायला पाठ असणं वेगळं. आता तुम्ही संस्थेमध्ये मृदंग शिकत असताल, गायन शिकत असताल, मृदंग शिकणं वेगळं, बोल पाठ असणं वेगळं, वाजवणं वेगळं. तसं अभंग पाठ असणं वेगळं, कीर्तन करणं वेगळं, पण त्या अभंगात बसणं मात्र वेगळं. डेकोरेशन सगळं करता येईल, पण परीक्षेत पास होणं महत्वाचं. पेन 300 रुपयाची आणता येईल, पॅड 200 रुपयाचा आणता येईल, खुर्ची 2000 रुपयाची आणता येईल, पण प्रश्नाचे उत्तर येणं महत्वाचं आहे. काय महत्वाचं आहे? उत्तर येणं महत्वाचं आहे. त्याप्रमाणे अभंग जरी पाठ असला, या पुरुष मंडळी अजून इकडं तिकडं अडचण कोण काही तर मोकळी जागा आहे, इकडून 10-5 माणसं बसू शकतात. मला पहिल्यांदाच म्हणलं या, तर चिंतन काय चालले लक्षात ठेवा. डेकोरेशन महत्वाचं नसतंय, वाजवणं वेगळं. तसं अभंग पाठ असणं वेगळं, कीर्तन करणं वेगळं, पण त्या अभंगात बसणं मात्र वेगळं. डेकोरेशन सगळं करता येईल, पण परीक्षेत पास होणं महत्वाचं. पेन 300 रुपयाची आणता येईल, पॅड 200 रुपयाचा आणता येईल, खुर्ची 2000 रुपयाची आणता येईल, पण प्रश्नाचे उत्तर येणं महत्वाचं आहे. काय महत्वाचं आहे? उत्तर येणं महत्वाचं आहे. त्याप्रमाणे अभंग जरी पाठ असला, या पुरुष मंडळी अजून इकडं तिकडं अडचण कोण काही तर मोकळी जागा आहे, इकडून 10-5 माणसं बसू शकतात. मला पहिल्यांदाच म्हणलं या, तर चिंतन काय चालले लक्षात ठेवा. डेकोरेशन महत्वाचं नसतंय, डिझाईन महत्वाची नसते, सूत महत्वाचं असते. आणि महिला मंडळ ते सूत भावूनच घेते, डिझाईन पाहून घेत नाही. डिझाईन पाहून घेतलं ते फरसत असतात. डिझाईन महत्वाची नसते, सूत महत्वाचं असते.
आणि महिला मंडळ ते सूत भावूनच घेते, डिझाईन पाहून घेत नाही. डिझाईन पाहून घेतलं ते फरसत असतात. जसं डेक होते पण क्वालिटी मात्र नाही, पण क्वालिटी मात्र नंबर एक असेल तर शेवटपर्यंत असते. अर्थात नंबर एक असेल तर शेवटपर्यंत असते. अर्थात श्री संत काही तुपले आमच्यासारखे गेले, नृत्य गेले नाही, नमस्कार केला. नमस्कार महाराज तुम्हाला बोलायचं आहे म्हणजे बोला. कुठलं बोलायचं? प्रपंचातलं की परमार्थातलं? म्हणजे परमार्थातलं बोलायचं आहे. परमार्थातलं काय बोलायचं आहे? वैराग्याविषयी, भक्तीविषयी, देवाविषयी. काही तुपले आमच्यासारखे गेले, नृत्य गेले नाही, नमस्कार केला. नमस्कार महाराज तुम्हाला बोलायचं आहे म्हणजे बोला. कुठलं बोलायचं? प्रपंचातलं की परमार्थातलं? म्हणजे परमार्थातलं बोलायचं आहे. परमार्थातलं काय बोलायचं आहे? वैराग्याविषयी, भक्तीविषयी, देवाविषयी, संताविषयी. ती म्हणाले याच्याबद्दल आम्हाला काहीच बोलायचं नाही. मग कशाबद्दल बोलायचं तुम्हाला? आम्हाला याच्याबद्दल बोलायचं तुम्हाला की जाग कोण तुम्ही, कोणाला जाग समजता? ते म्हणजे तसे 3 प्रकारचे जागी आहेत. किती प्रकारचे? 3 प्रकारचे. संताविषयी ती म्हणाले याच्याबद्दल आम्हाला काहीच बोलायचं नाही. मग कशाबद्दल बोलायचं तुम्हाला? आम्हाला याच्याबद्दल बोलायचं तुम्हाला की जाग कोण तुम्ही, कोणाला जाग समजता? ते म्हणजे तसे 3 प्रकारचे जागी आहेत. किती प्रकारचे जागे? म्हणजे 3 प्रकारचे जागे कोणते? डोळे आहेत पण झोपलेले आहेत. दुसरे डोळे उघडे आहेत पण काहीच कळलं. आणि तिसरा डोळे उघडे आहेत आणि कळालेलं आहे. विठ्ठल विठाला 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 विठाला. तिन्ही परमार्थातलेच घेतलेत, प्रपंचातले घेतले नाही. तिन्ही कशातले घेतले? परमार्थातलेच घेतले. डोळे उघडे आहेत, गळ्यात माळ आहे, भजन येते, कीर्तन येते, पण कशा करता करायला हेच माहित नाही. बरोबर महाराज? कशा करता करायलो हेच माहित नाही. कशा करता करायलो हे माहित आहे पण अजून पदरात पडलं नाही. आणि तिसरा पदरात पडले आणि त्या आनंदात राहायला आहे. विठ्ठल कदाचित कळालं असेल, कोणाला न कळालं असेल. भजन करून देव मिळालेला बरा की संसार चांगला झालेला बरा? बोला. परिचयाची उभी. भजन करून देव मिळालेला बरा की संसार चांगला झालेला बरा? मग आता खरं सांगा, तुम्ही देवाकरता माळ घातली की संसार चांगला होण्याकरता माळ घातली की लोकांना पाया पडावं म्हणून? हे परमार्थ करणारच चाललंय बरं का. जरी हेच जरी दिसत तर हित होत नाही महाराज. काय होत नाही? प्रमाणाशिवाय बोलायचं नाही. हे परमार्थ करणाऱ्यापैकीच पाहिजे. नरदेहाला आल्यावर अरे देवाचा सेवक तरी व्हावा, संताचा सेवक तरी व्हावा, देशाचा सेवक तरी व्हावा. अरे आपण तिघाचे सेवक नाही की सेवक नाही का रे दासा होसी, का रे दासा होसी, दासा दासा का रे दासा होसी, का रे दासा होसी, का रे दासा होसी, दासा का रे दासा होसी, का रे दासा होसी.
अरे राग आला तो उभा राहिला. अरे इतकं सांगून तुम्ही ऐकणत अजून किती सांगू तरी ऐकणत म्हणून. भक्ती विन पशु कशा जिवाड्याला ऐकणत म्हणून पुष्कळ प्रमाणात देता येतील. त्यावेळेस तुकोबा म्हणले बाबा अरे दासच व्हायचं ना आणि विनय करायला काहीतरी चटई काहीतरी असं ना विनय करायला उभं राहायला. सांगा कोणाला घरचे कोणी असतील तर चटई म्हणा आसन म्हणा काहीतरी विनय काय. हा तर मला वाटलं ह्याच्यावरच तांबडी चटई आहे. हे आज होते जरा डोळे कमी कमी नजर झाली जे आहे ते दिसत नाही आणि रोग झाला की एकाचे दोन दिसतात. पण आता माझी नजर कमी झाली. काय झाली यायच्या वयात होतो त्यावेळेस अर्ध्या सेकंदामध्ये सुई दोरा होत होता. आता नजर कशी झाली तुमची झाली की कामून झाली कळालंच नाही. चिंतन काय झालं याला शास्त्रीय भाषेत भ्रम असतात. जसंही तसं न कळणं याला भ्रम म्हणतात. जसंही तर न कळता विपरीत कळणं याला विपरीत भ्रम म्हणतात. आणि जसंही वाटणं याला सुद्धा भ्रमच म्हणतात. जसं विषात विस्तार करायचं नाही दासच आहेत. संसाराचे सुद्धा दास आहेत, देवीचे सुद्धा दास आहेत आणि देवाचे सुद्धा दास आहेत. पण याच्यात हित नाही. संसाराच्या सेवेतात संसारात दास आहे पण त्याला हित कळालं नाही. तिचा दास आहे पण त्याला हित कळालं नाही. देवी शब्दाचा अर्थ माया घ्यायचा. देवी म्हणजे देवता घ्यायची नाही. त्याचं चिंतन करायचं नाही. मग महाराज मग तुम्ही कोणाला जाग म्हणता. ते संसारात जे दास आहेत त्यांना जागे नाहीत. जरी त्यांचे डोळे उघडे असले तरी झोपलेले आहेत. दुसरे जरी तुम्हाला जागे वाचत असले तरी त्यांना अजून हित कळालं नाही. महाराज मग तुम्ही जाग कोणाला म्हणता. असो यदा कदाची श्री संतोषला तुमच्यासारखं विचारलं असेल व त्याचं उत्तर अभंगाच्या प्रथम चरण आपण
कोणाला? जो आपल्या हिताला जागा. महाराज अहो, सगळीच अशी जागी आहेत की हो, का नाही? सगळेच जागे आहेत आपलं हित करण्याकरता. कोण नाही? घर बांधलंय आपलंच हित आहे की नाही? बँक बॅलेन्स आहे आपलं हित आहे की नाही? 2चं 10 एकर झालं आपलं हित आहे की नाही? हा कस हित आहे की आपलं? कुठं कळायला? हेच तर कळत नाही तुम्हाला. जसं लेकराला कळत नाही तसं आपल्यालाही कळत नाही. काय कळत नाही? आपल्याला सुद्धा कळत नाही. लेकराला शिकायला ठेवले पण अभ्यास करत नाही. तुम्ही करता का प्रश्न? अरे 12वीला पोरग ठेवलं, शेकडात 2% पैसे काढले आणि ते मोबाईल पाहू लागलं. पोराचं चुकलं की बरोबर आहे? हा 2% पैसे काढले बाप्पानं की याचा नंबर लागावा मेडिकलला, इंजिनियरला. त्याच्याच आईनं सांगितलं, अहो तुम्ही एवढा खर्च केला पण ते नुसता मोबाईल पाहायला की. पोराचं चुकायले त्यानं मोबाईल पाहाव का? बापानं सांगितलं, अरे बाळ्या 2% पैसे काढले आणि लई मजुरी मी केली रे, तरी पण मला शिकायला मिळालं नाही, बापानं शिकविलं नाही, तो शिक. ते म्हणला हो बाबा. 15 दिवस अभ्यास केला की पुन्हा मोबाईलच्या नादी लागला. चुकलं की नाही? तसं हे कशा करता दिले? हा हे पाठ आहे की करायलो? हा असे किती महाराज गिळले असतील माझ्यासारखे. फरक काय पडला? अजून संसार आपला वाटायला की देव आपला वाटायला. तस बाबा हा पोरगा आपलं वाटायला की देव आपलं वाटायला. कोणाचं चुकायले? माझं की तुमचं? माझं सुद्धा. कुठं कळायले? 80 वर्षाचे होऊन अजून कळणं आणि आपल्याला तेच हित वाटायले. काय वाटायले? पहिलं पोराचं बरं झालं, आपला दिवा काय? हे तुम्हाला जर भगवंताच्या शिबिर याच्यानं अगोदर 3 मुद्दे मांडले तुमच्या समोर. अरे या देहानं संताचा सेवक तरी व्हावं, या देहानं देशाचा सेवक तरी व्हावं, या देहानं देवाचा सेवक तरी व्हावं, या देहानं मायबापाचं तरी सेवक व्हावं. या 4 सेवकी तुम्ही कोणती? प्रश्न आहे. आणि जरी या डागताजीत केली तर सतत करता की कधी मधी करता? प्रश्न आहे. सततं कीर्तयन्तो माम यतन्तश्च तद्व्रताः नमः संतश्च माम भक्त्या नित्य. नित्य सेवा पाहिजे महाराज. आणि अशी सेवा करणं त्याला म्हणतात हित. आणि असा जागा कोण आहे? सेवा करण्यात की जागे होऊन करीन. गाव तर बरं आहे म्हणजे बोला की बाबा आपले सगळेच आपल्या हिताला जागा आहेत. नाही, याला आपलं हितच कळालं नाही. तस बाबा 4 एकर जर शेत घेतला आपण, नशिबानं साथ दिली, तर हे आपल्या बरोबर येईल की परमार्थात संपत्ती खर्च केली आपल्या बरोबर येईल? बरोबर ना? मग खरं सांगा, आतापर्यंत तुमचा परमार्थात किती खर्च झाला? ती म्हणली महाराज तुमचा सांगा की. असं कुठं कीर्तन असते का? हा एक कळण्याचं कीर्तन आहे. मला तुम्हाला हसवता येणार नाही, पण जरी आपण परमार्थ करता तो चुकायलाय. आणि हे कोणीतरी सांगायला पाहिजे. काय सांगायला पाहिजे? सगळ्या आपल्या परमार्थाची संसारा करता जर भरती करत असाल तर ते परमार्थ चुकीचं आहे. माझं तुम्हाला पटणार नाही, पण याच्याशिवाय गत्यंतर नाही. पोरगं म्हणाले, आई काय मोबाईलीत आनंद व्हायला की माझी 8-8 घंटे चालली, मूर्खा भीक मागायची पाळी. तसं प्रपंचात जर आपलं आयुष्य गेलं जोडण्यात महाराज, तर पुढे दुःखाचे डोंगर तयार आहे तुमच्या समोर. 4 एकर मरण चुकवणार नाही, 4 एकर वैकुंठाला नेणार नाही. बँक जरी भरली तर ते मागच्या राहणाऱ्याचं हित आहे की आपलं हित आहे?
गोष्ट सांगतो तुम्हाला. महात्मा आला, असं मंदिरात बसला, समोर असे अशा प्रकारचे घरं होते. एक म्हणलं बाबा जेवायला चला, दुपारची वेळ आहे. त्यांनी सांगितलं बाबा मी जेवायला जात असतो, पण आजपर्यंत कोणीच खोटं बोलला नाही, बालपणापासून त्याच्या इथं जातो. ते म्हणले बाबा आम्ही खोटं बोलले असतील, प्रापंचिक माणसं आहेत, आम्ही जरी गळ्यात माळ असले तरी खोटं बोलल्याशिवाय व्यवहार होत नाही असं तुम्हाला वाटते की होत नाही? हा होते महाराज. आणि खरं बोलू लागले एक प्रकारची तुमच्या शक्ती निर्माण होते. काय निर्माण होते? शक्ती निर्माण होते. विषांतर करायचं नाही. बरेच लोक बोलून गेले, जेवले, संध्याकाळ झाली, आता काय करणार बाबा. बरं का, तरुणी एका शपरचा श्रीमंत ग्रस्त आला. ते म्हणले महाराज जेवायला चला. ते म्हणले बाबा काही हरकत नाही, किती मुलं आहेत? म्हणला एक. होते 4. संपत्ती किती आहे? ले फक्त 5,000. पत्न्या किती आहेत? म्हणला 1. होत्या 3. सांगितलं, जेवायला नेले. हे लिहिलं त्यांच्या गावातल्यानं ऐकलं. महाराज मंदिरातून उठले, बैठकीत बसले. त्यांनी घरात जाऊन सांगितलं महाराज आलेत, पुरणपोळीचा स्वयंपाक करा. आता गावातले लोक आलेले, त्याला सगळंच माहिती आहे याचं. बरं का, हे 1 खोटं बोलला की 4 खोटं बोलला? 4 खोटं बोलला. गेले आणि महाराज तर महाराज हे तर तुम्हाला धडधडीत खोटं बोलायला आहे. 3 लग्न आम्ही याचीच विधीपूर्वक लावलेली आहेत. 1 पोरग म्हणला 4 पोर आहे. आणि बैठकच त्याची 5 लाखाची आहे. 5,000 म्हणला. महात्मा म्हणला एवढा लबाड माणूस आजपर्यंत मला भेटला नाही. महात्म्याचा राग वाढला. बोला म्हणले त्याला. आला. हे कशावर दृष्टांताला लक्षात ठेवा. आला. कार्य म्हणजे खोटं बोलला? महाराज म्हणला मी खोटं बोललोच नाही. असं पाणी हातात घेतलं, मंत्र म्हणला, हातात उकळ्या फुटायल्या. एवढं गरम पाणी. आणि आपल्या पाण्यासारखं दिसलं तरी आपल्या पाण्यासारखं नसतं. हरिद्वारच्या गंगेचं पाणी आपल्या पाण्यासारखं दिसतं, पण आपल्या पाण्यासारखं निसतंय. त्याला ठेवा, किती वर्ष त्याच्यात जंतू निर्माण होणार. शक्ती असते तशी उकळ्या फुटायला हातात. हे पाणी टाकलं जळून मरशील. तेव्हा मला काय हरकत नाही, माझं खोटं असलं तर जळून मरल, नाही तर येईन तुम्हाला लावून दिलं ना, यायच्यावर टाका, कोण जळते ते पाहू. आत्ता गौद भानकडे झाली. अरे मी तर लग्न महात्म्याला वाटलं हे बोलायला आहे, पण याचं खोटं काही वाटतं ना. आणि हे जरी बोलले आम्ही याचे 3 लग्न लावून दिले, पण आपण विचार करून तर पाहू की. ते म्हणले बाबा हे म्हणतात तुला 4 पत्नी आहेत आणि तू 1 पत्नी. ते म्हणला हो महाराज हे 3 पत्नी आहेत. हो 3दा माझं विधीपूर्वक लग्न झालंय, पण एकच पातिव्रत्य धर्माप्रमाणे पालन करणारी, मग तिलाच मी पत्नी मानतो. महाराजाला पटलं. म्हणजे 1 मुलगा म्हणला आणि तुला तर 4 मुलं आहेत. हो महाराज म्हणला परमार्थ करणारा एकच मुलगा आहे, मला अधोगतीला न जाऊ देणारा, म्हणून तोच मुलगा आहे. जमिनीचे वाटे करीत, पैशाचे वाटे करीत, हे माझे नाही. दुसरं पटलं. बरं म्हणले बैठक 5 लाखाची आहे, तू तर 50,000 5,000 म्हणला. ते म्हणला महाराज बरोबर येणारे फक्त माझे 5,000 आहेत. खरं आहे की खोटं आहे? आता हे सांगितलेलं कळालेलं बरं की केलेलं बरं? कोण महाराजानं की ऐकणारानं? हा, आणि हे किती जण करतात? म्हणतात तुकबाराय म्हणाले आपुलिया गीता जो आसे जागता, 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 आपुलिया गीता जो आसे जागता. धन्य माता पिता
धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया कोणी कन्या पुत्र होती जे सात्विका कोणी कन्या पुत्र होती जे सात्विका धन्य माता पिता तयाजिया धन्य माता पिता तयाजिया धन्य माता कुळी कन्या पुत्र होती जे सात्विका कुळी कन्या पुत्र होती जे सात्विका याला म्हणतात आपलं हित घरच्याचं हित वेगळं आणि आपलं हित वेगळं 65व्या वर्षी घर बांधलं आणि 4 एकर शेत घेतलं हे आपल्या घरच्याची सोय झाली की आपली झाली बोला हा? मग घरच्याच्या सोयी करता तुम्हाला जन्म दिला आहे की आपल्या सोयी करता जन्म दिला आहे मग आपली सोय करून घरच्याची करायची की आपली मातीत जाऊन यमपुरीला जाऊन त्याची सोय करायची मी चुकायला की बरोबर आहे पण आता माझं की तुमचं आम्हाला माहित नाही ज्याला हे नाही कळलं त्याच कोण आहे आम्हाला माहित नाही त्याने आपलं हित केलं म्हणून 16 आहे अगोदर सुरुवातीला सांगितलं त्यांच्या पुण्यानं सद्बुद्धी झाली जे कोण त्यांचे नातलग असतील त्यांना काय झाले हा त्यांच्या पुण्यानं झाली जरी आपल्यासारख्या दिसल्या असल्या आपल्यासारख्या वारीला गेलेल्या असल्या पण कोणाचं काय ते आपण सांगू शकत नाही महाराज आपल्यासारखे दिसतात पण आपल्यासारखे नसतात संत नव्हती जगा माणसाच्या सारखे हा आम्ही 1900 ट्रेनिंगला होतो DEDला आणि आता शहरला हरिपाठ घ्यायचं म्हणजे अवघड आणि वसमतला म्हणजे तेवढे काही ठिकाणं नव्हते पण आम्ही एक त्या रंगार गलीला राहत होतो आणि एक पांडुरंगाचं मंदिर पाहिलं छोटंसं पती पत्नीनं बांधलेलं दररोज तिथं हरिपाठ आम्ही ते हरिपाठाला निवडणं आणि दररोज तिथं हरिपाठाला अशा प्रकारचं आम्ही जात होतो तर एके दिवशी ती माऊली म्हणली महाराज मला उद्या दुपारी जायचं वाटा लावायला येता का ती तर साधी आहे गळ्यात माळ आहे 2 मुली मुलगा नाही थोडीशी पुण्य सामुग्री होती पैशाची पांडुरंगाची मूर्ती आणि तिथं दररोज हरिपाठ आम्हाला वाटलं हरिपाठाला जागा मिळाली बरं झालं दररोज आम्ही तिथं हरिपाठाला जायचं म्हणलं बाऊली माऊली आमचे 12लाच कॉलेज सुरू होतं ते येणं होत नाही बरं म्हणली महाराज ती असं 3 दिवसापासून सांगत होती मंदिरात येणाऱ्या महिला मंडळाला नातलगला की मला जायचंय 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 त्याला वाटलं म्हातारी उगच म्हणायची आणि त्या दिवशी 10 वाजता सगळ्याला बोलिलं नाऊ घालायला लावलं आणि पांडुरंगाकडे पाहत पाहत हरिपाठ मनत देह ठेवला काय सांगा महाराज आपण काय सांगू शकतो आम्ही संध्याकाळी हरिपाठाला गेलो तर मग ते सगळे लोक म्हणले महाराज तुम्हाला वाटलं या म्हणली होती की नाही बरोबर तिनं 12 वाजता हरिपाठ घेत घेत देह ठेवला आम्ही सुद्धा नाहीच लाद नावायली म्हणून येऊ काय ते महाराज कोणाचा अधिकार आहे ते कोण जाणे कोणा असना कोण या वचना प्रतिपा आपण काही सांगू शकत नाही महाराज जरी मी कीर्तन करत असलो तर कदाचित तुमचा अधिकार श्रेष्ठ असेल आम्ही काही सांगू शकत नाही तसं तुकोबारायानं चाचणी केली परमार्थ करणाराचीच केली आणि अशा प्रकारचं त्यांना ते विचारायला गेले तुकोबारायाला आपल्यासारखे की महाराज जागा कोण जो आपल्या हिताला हित करण्याकरता दक्ष असेल त्यालाच मी सांगतो बाकीच्याला जाग म्हणत नाही काय हरकत नाही महाराज आपला जो असे जागता जागता म्हणायले त्या अर्थी आपल्यासारखे प्रपंचात आहे जागता म्हणायले त्या अर्थी आपल्यासारखे परमार्थ करायले जागता म्हणायले त्या अर्थी अजून वर गेलेले नाहीत महाराज असा जो आपल्या हिताला जागा म्हणले ना ते म्हणले हो मग हिताला असलेला जागा की त्याचे मायबाप जागे पुन्हा प्रश्न केला आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं धन्य माता पिता धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तयाचे
आपुलिया हिता जो हासे लागता आपुलिया हिता जो लागता आपुलिया हिता धन्य माता पिता दयाचिया धन्य माता पिता दयाचिया कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक होती जय सात्विक धन्य माता पिता दयाचिया धन्य माता पिता दयाचिया कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक पुत्र होती जय सात्विक पाऊण तासात तहान लागली म्हणल्यावर किती अवघड गोष्ट आहे. कारण आपली लोक सोय करतात हो. नाही तर कीर्तन सुरुवात झाल्यावर चहा नको आणि पाणी तर नकोच. हे तप आहे आपलं, लक्षात ठेवा. ही साधना आहे. काही बॉर्डरवर सैनिक लढत असतात, समोर शत्रू दिसला तर पाणी जवळ असून पियत नाहीत महाराज. हे तप आहे. टाळ्या वाजूच नका. इथून पुढे जरी ते हिनं पाणी दिलं तर आपण प्यायचं नाही, मरत नाही. मला माहिती आहे 2 तास पाणी नाही मिळालं तर चक्कर येऊन पडत नाही. माझा अनुभव तुम्हाला सांग. माझं 80 वर्ष वय आहे. तुम्ही तर पोरग आहे, काय होत नाही. बर त्याला वाजून तहान लागली आणि याला टेका देऊन तहान लागली. कसं विचित्र आहे. हे आपलं प्रेमाचं चिंतन आहे बरं का. ह्याला शास्त्रीत म्हणतात इंद्रियाच्या माग जायचं नाही. काय जायचं नाही. आता समजा तुम्ही पोरे तुमच्याकरता सांगतो. आता तुम्ही लागलात आणि भजे तोडू लागले कांद्याचे आणि वाट केला, चटकन घ्यायचे आणि खायचे की तिकडं पाहायचं सुद्धा नाही. हा खायचे म्हणायला. अरे नाही, आणि विषांतर करायचं नाही. मन जरी तिकडं गेलं तर जाऊ द्यायचं नाही. आता काय हरकत नाही, तू खायचं म्हणला ना. आता चांगली चप्पल नवीन तुला दिसली आणि तुला येणारी होती, घ्यायची की नाही कीर्तन संपल्यावर. मन गेलं नाही का, गेलंय पण घ्यायची का. तसंच भज्याकडून मन गेलं तरी खायची. तसं जरी ना कदाचित तहान लागलं त्या मनाला म्हणायचं 2 तास तुला पाणीच मिळणार नाही. त्याला काय म्हणतात. हे तप हरिपाठ सुरुवात केलं की बोलायचंच नाही संपेपर्यंत. एकच नेम ठेवा महाराज. ज्ञानेश्वरी वाचली श्लोकपर्यंत पण बोलायचंच नाही. ही साधना करते वेळेस शरीराला कष्ट पडले पाहिजे, मनाला स्थिर केलं पाहिजे. आणि हा आहे अभ्यास. कोण्या वर्गात. आता पत्रिका सोडतं तू, उत्तर पत्रिका सोडू लागला आणि आई म्हणली बाळा पेपर चांगला सोड, गावरानी तुपातली जिलबी करायली. आता पेपर सोडते वेळेस जिलबीकडे लक्ष जावं की नाही. पण आई म्हणली गावरानी तुपात जिलबी म्हणजे पेपर कोरा सोडला आणि तसंच आलं खायला. हे चुकलं की नाही. तसे महाराज ही परमात्मा तुम्ही ऐकण्याची साधना करायला आणि मी सांगण्याची साधना करायलो, मी भजनाची साधना करायला. तोपर्यंत इंद्रियाला सांभाळण्याचा काय करायचा. जास्त कीर्तन लांबवणार नाही मी. मला 3ला जायचं परत कार्यक्रमाला शिवणगिरीला बरं का. ते 7 ते 9च कार्यक्रम आहे आणि सकाळी मला रात्री यायला 3 वाजले तरी 2 कार्यक्रम होते. अजून फक्त दूधच घेतलंय. म्हणजे फळफळावर खायला काय हरकत नव्हती, पण फ्रीज आवाज धरतात आणि आपलं तर सगळं आवाजावर आहे. एका गावात पार्टीशन होतं आणि आज तुमच्यासारख्याला गायकाला बोलावलं. त्या मित्रानं नेलं बरं का विरुद्ध पाठवलं. ते म्हणले बाबा लई धरला ती ही लस्सी आणली ती प्या. जे येईन लस्सी पिली, आवाज बसला नुसताच हवाच निघाला. अरे म्हणले झालं काय झालं काय झालं काय. काही नाही म्हणले हो आम्ही लस्सी जास्त पिली. महिनाभर आवाज होत.
निघालाच नाही. तसं थोडंसं फ्रीजमधली फळं आधी आवाज आला धरतात म्हणून सांभाळावं लागते. विषांतर नाही बरं का, तसं क्षमा असू द्या बरं का. तर 2 तास आपल्या मनाला पाण्या वाचून आवरायचे. मी काय 2 तास करणार नाही, 1 तासाच्या आतच सोडणार आहे. कारण अगोदरच सांगितलं उद्याची महाशिवरात्र आहे, कालची एकादशी आणि पोराची दिवशी दशमी, आणि आज द्वादशी तोडायला 2 वाजणार. सोडणार आहे तुमच्या करता नाही. चला आपलं चिंतन काय चाललंय हा, तो परमार्थ करणारानं मन आवरण्याचा प्रयत्न करायचा आहे, आणि मनाला आवरून पुन्हा इंद्रियाला सुद्धा आवरण्याचा प्रयत्न करायचा आहे. चला चाललेल्या चिंतनामध्ये आपलं चाललंय काय, आणि असं इंद्रियाला ताब्यात ठेवणं, मनाला ताब्यात ठेवणं हेच आपलं हित आहे. मग त्या इंद्रियाला मनाला इकडं तिकडं न जाऊ देता संताच्या सेवेत, देशाच्या सेवेत किंवा सद्गुरूच्या देवाच्या सेवेत या मनाला लावणं. आणि असं ज्याचं मन इंद्रिय तयार झाले तो आपल्या हिताला जागा, आणि आपल्या हिताला जागा की मायबाप सुद्धा धन्य, धन्य माता पिता. आता पुन्हा काहू महाराज हे प्रयत्न करायला, हे तपश्चर्या करायला, हे अभ्यास करायला, आणि त्याच्या मायबापाला धन्यता का? त्याचं कारण आहे बाबा, या लहान झाडाला चांगल्या प्रकारे जोपासण्याकरता चांगलं मदत केलेली आहे. आई वडिला, आईने तुम्हाला मोठं केलं, वडिलांना तुमचा सांभाळ केला, लग्न झाल्यावर तिला शिव्या द्यायच्या की नाही? कोणाचं काय होते बिघडायचं नाही महाराज. चांगले हे कापसाचे झाडं चांगली लागली, पण हे पातेगळ होऊ नये याच्यात. बोंड लागावी, बोंड लागावी की फुटावी का बोंडाळी तयार व्हा. म्हणजे पुढे चालून तुम्ही वादक झालात, गायक झालात, कदाचित कीर्तनकार झालात, तरी पण आई वडिलाची सेवा सोडायची आणि ती करू नका म्हणलं तर ऐकायचं ऐकायचं याला अर्थ कळायला, त्याला चिंतन कसं आहे. कारण पुढे माया मोह निर्माण करत असते, आणि मोह निर्माण झाल्यावर त्याला देश सेवा घडत नाही, संताची सेवा घडत नाही, संताची संगती घडत नाही. म्हणून कोणाला धन्यता द्यायलेत? त्याच्या आई वडिलांना. त्याला जरा असं वाजू द्या, त्याने मृदंग आणलाय पण ऑटोमध्ये त्याची कपडी गेली, अशी इथं उतरली. आपले कपडे आपण सांभाळू नाही, काय बोला एवढी गाय. कारण ही बरोबर फिरत असल्यामुळं यायला बिगर पॅन्टी जमी धोत्राशिवाय उभं राहू देत नाही कीर्तनात. तुमचं सोडून द्या आता, तुम्ही आमच्या मी तुम्हाला पाहिलेले बऱ्याच वेळा, पण त्या काय माहिती नाही तर किती लेकरं चांगली दिसायले. लेकरं असून आता गुरुजीच्या धाकामुळं तुम्ही धोत्र वापरते हे बरोबर आहे, तसं महाराजाच्या धाकामुळं काय काय कीर्तनापुरतं स्पेशल ठेवायचं. पण प्रेमाचं चिंतन महाराज, तुम्ही एक कनिष्ठ मी श्रेष्ठ असं त्याचा अर्थ नाही. कारण कोणाचं ऐकून जसं मी सुधारलो तसं तुम्ही कोणाचं महात्म्याचं ऐकूनच अशा प्रकार सुधारणं होते महाराज. मला विषांतर करायचं नाही. धन्य माता पिता तयाची, कोणाचे अशी संतती अशा प्रकारचे निर्माण करून की जोपासून चांगल्या प्रकारे योग्य अशा देशाच्या सेवेत किंवा महात्म्याच्या सेवेत. सांगू तुम्हाला, महात्मा गांधी बॅरिस्टर झाली म्हणजे वकील झाले. वकील झाल्यानंतर देशाच्या स्वातंत्र्याची चळवळ सुरुवात झाली, आणि आफ्रिकेला त्याला बोलावलं. आफ्रिकेला जाते वेळेस आईच्या दर्शनाला आले. ही कथा आहे. कोणाची आले? आईच्या पाया पडले. तर तुम्ही सुद्धा गावाकडे गेल्यावर आई वडिलाच्या पाया पडत जा बरं का. हां, जरी आई मारणारी असली तरी आईनं जरी मारलं तर आपल्या कल्याणाकरताच मारते. वडिलांना जरी राग राग बोललं तर आपल्या कल्याणाकरताच. इकडं धड 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 आई रडायला लागल्या. महात्मा गांधीची आई, काय झालं आई, काय झालं आई, काय झालं आई? बाळा, आफ्रिकेला चाललास ना? हो, पण जसा गेला तसाच ये.
जसा गेला तसाही म्हणजे बिघडून येऊ नको की येऊ नको. हा, कारण तू तिकडं लोकाच्या संगती करशील, देवाची सेवा सोडून देशील, देशाची सेवा सोडून देशील आणि मायबापाची सुद्धा सेवा सोडून, याच्यात तुझं कल्याण होणार नाही. त्याच्याकरता माझे अश्रू आहेत. पण हा नमस्कार केला, आई काही झालं तरी मी बिघडणार नाही. का? तसंच आहे महाराज. संत म्हणतात तू देवदेव कर पण बिघडू नको. का? कारण तुला बिघडणारे पंचविषय शब्द स्पर्श रूप रस गंध, हा, याच्या नादी लागला तुझा परमार्थ शेवटला जाणार नाही. कारण या एका विषयाने एकेका प्राण्याला गिळले, विस्तार करायचा नाही. तसं आई वडिलाला धन्यता का? नुसता कापूस लावून जमत नाही, अगोदर कुंपण पाहिजे. अरे सरकी लावायच्या अगोदर सुद्धा कुंपण पाहिजे, रान तोडू नये म्हणून. कापूस लावल्यानंतर पुन्हा कुंपण पक्क पाहिजे, मध्ये डुकरं म्हशी जनावरं जाईनच. तसं महाराज परमार्थाला लागल्यावर कुंपण पाहिजे, म्हणजे आचरण चांगलं पाहिजे. नाही तर कव्हाय कोणतं डुक्कर येईल आपल्या परमार्थाचा नाश करेल काही सांगता येत नाही. आणि हेच आई वडील तुमच्याविषयी दक्ष असतात. इथं आई वडील शब्दाचा अर्थ संत घ्यायचा आहे. काय घ्यायचंय? हा, संत सांभाळत असतात. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी फलित कीर्तिवा. घ्यायचे. आणि चांगल्या वळणारा मायबाप अशा पर लेकराला लावित असेल ते संताचे समजायचं. चला पुढे. धन्य माता पिता तयाची, आई वडिलाला धन्यता दिली, काय हरकत नाही. धन्य माता पिता तयाची. महाराज असे जे परमार्थ करण्याचे मायबाप धन्य आहेत. हो, अजून कोणाचे मायबाप धन्य येतो असं यदा कदाचित विचारलं असेल, त्याचं उत्तर अभंगाच्या दुसऱ्याच्या कुळी कन्या पुत्र होती जयत्विका. होती जय सात्विका. कुळी कन्या पुत्र होती जय सात्विका. कन्या पुत्र होती जय सात्विका. कुळी कन्या पुत्र होती जय सात्विका. कुळी कन्या पुत्र होती जय सात्विका. कुळी कन्या पुत्र होती जय सात्विका. दयाचा हरिका वाटेवा. कुळी कन्या पुत्र होती जय सात्विका. सात्विका. दयाचा हरिका वाटे देवा. दयाचा हरिका वाटे देवा. कुळी कन्या पुत्र होती जय सात्विका. कुळी कन्या पुत्र होती जय सात्विका. कुळामध्ये संतती होणं महत्वाचं नाही, तर सात्विक संतती होणं महत्वाचं आहे. सात्विक संतती कोणाला म्हणतात? आता गुरुजी म्हणायचे अरे गाढवाला लेकरं होतात, काय महत्व आहे? डुकराला तर डझनाला होतात, काय महत्व आहे? हा, महत्व कशाला आहे? अगोदर 3 मुद्दे मांडले तुमच्या समोर. आई वडिलाचा सेवक तरी, देशाचा सेवक तरी, आता संताचा सेवक तरी, हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. याचा अर्थ संसार करूनच करायचं. हे संसाराला लात मारून करायचं नाही. गीता भागवत करीती श्रवण. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक.
सात्विक शब्दाचा अर्थ पाप होईल असं पाहत नाही, पाप होईल असं बोलत नाही, पाप होईल असं ऐकत नाही, पाप होईल असं देत नाही, पाप होईल असं घेत बोलू महाराज. चेहरा ओळखीचा आहे पण परिचय नाही, नाव वगैरे लक्षात नाही. असंच एक जण भेटायला आला. भेटायला आल्यानंतर काय झालं की महाराज तुम्ही कार्यक्रमाला यायचला आपल्या घर. म्हणलं बाबा गायचं म्हणजे आपल्या घरचीच गावरानी गाय आहे, तिचं दूध. आणि आम्ही कार्यक्रमाला अर्धा तास वेळता म्हणून त्याच्या इथं गेलो. ते बी आमच्यासारखे महाराज. आम्ही बोलत बसलो. तितक्यात एक मित्र आला. म्हणलं महाराज आहेत का घरी? ते म्हणले आहे या. ते म्हणला हे 11,000 रुपये. काय म्हणला ते? 11,000 रुपये. 11,000 रुपये. आज मग त्यानं गप बसव की नाही. ते मला 4 बकरी विकली, 11,000 रुपये आले. पहिले मी घेतले होते, आताचे तुम्हाला द्यायलो. आपला दृष्टांत संपला. त्याला गाढवा गुरुजी समोर असं बोलायला, त्याला काय माहिती मी कोण आहे. आणि आपली टोपी नेहमी आद्य पटका कीर्तनाच असते. हे गेला. म्हणली गुरुजी करू सांगू का? काय? मला माहीत नसते, फक्त मी त्याला 50,000 रुपये दिले. ते तिकडेच घेते, तिकडेच ऐकते, फक्त मला पैसे आणून देते. पैसे आणून देते म्हणजे बाप आणून देते की पैसे देते? हे तिथं जाऊन केले की बसल्या बसल्या केलं. हा, पण हे दिसलं की झालं. दिसलं का? हा, असं सुद्धा पाप. असे बरेच नमुने सांगता येते. माझ्यासारखा कीर्तनकांच्याकडे 5 व्याजानं पैसे देते. आपके पुण्य मला विषांतर करायचं नाही का? एवढा मोठा कापूस चांगला दिला पण लाड्यानं झटकन हाणला. असा रोग पडू नये कोणावर? आपल्यावर. कोणावर? हा, आपल्यावर. हे चिंतन पटणार नाही तुम्हाला, पण याच्याशिवाय कल्याण नाही. चिंतन करले महाराज. पुढे चला. याला जरी सत्वगुण दिसला तर हे तमगुणातला सत्वगुण म्हणायचं. तमगुण रजगुणातला सत्वगुण वेगळा आणि सत्वगुणातला सत्वगुण वेगळा. तसं कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. अरे पाप होईल अशी कोणतीच क्रिया त्यांच्याकडनं होत नाही. आणि त्याचे मायबाप सुद्धा त्यांनी. पण असा सत्वगुण निर्माण होण्याकरता, अशी वृत्ती चांगली होण्याकरता मायबापाची वृत्ती चांगली पाहिजे आणि मायबापानं लेकरावर संस्कार करायला पाहिजे. हातात आहे. चला पुढे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, याचा हरिक वाटी देवा. कन्यापुत्र सात्विक. ही कन्या कोणाची तरी कन्या आहे, कोणाची तरी बहीण आहे, कोणाची तरी पत्नी आहे, कोणाची तरी आई आहे, पण सात्विक व्यवहार केला. आणि म्हणून सात्विक व्यवहार केला म्हणून हा सात्विक व्यवहार व्हायला. विस्तार करायचा नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. आणि अशी जे जर कुळात कन्या किंवा मुलं निर्माण होत असतील तर त्याचा भगवंताला आनंद आहे. अहो 10 तरी झाडं चांगली मोठाली होतील की नाही? बाकीचं डुक्कर खाऊन जाईल, म्हैस खाऊन जाईल. हात कळाला की मग कदाचित कामानं बिघडल, क्रोधानं बिघडल, अहंकारानं बिघडल, मोहानं बिघडल. पण त्याच्यातले 20 पैकी जसं मॅट्रिकला पहिल्या वर्गात जरी 100 पहिल्या वर्गात असले तर गळत 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 5-25 तरी 5 पुढे चांगले मोठे होतात. तसं बरं का. आनंद आहे महाराज तुमच्यासारख्याला पाहून. कारण तुमचा होता मामला आहे. होता मामला आहे बरं. नाही तर काय 80-85 वर्षाचं वय झालं. त्याला इथून ऐकलेलं कीर्तन घरापर्यंत सुद्धा जात नाही. काय उपयोग आहे वाळ्या झाडाला पाणी घालून? जाऊ द्या, विनोदाचा भाग सोडा. पण आता कोणतेच झाडं नसल्यावर त्याला पुढे पुढे त्याला पालवी फुटल. अर्थ कळाला का? अर्थ कळाला की निदान मरता मरता तरी आपल्याला महातानं सांगितलेलं लक्षात येईल तर देव समोर येईल. एवढ्या पुरतं तेवढं. चला विषांतर करायचं नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तर ह्याचा हरिक वाटी देवा. आणि असे हे
जर निर्माण झाले, हे तिन्ही घ्यायचे मात्र, देशसेवक, संतसेवक, देवसेवक आणि आई वडिलाचे सेवक किंवा जनतेचे देशसेवक पण किती आले. तर असा देशभक्त, मातृपितृभक्त, गुरुभक्त किंवा संत भक्त असे जर निर्माण झाले तर भगवंताला आनंद होतो की माझा वारसा हे पुढे चालवतील. आणि आपल्या भागाला जर ठाकूरबुवा झाले नसते तर आपल्या गळ्यात माळ दिसली नसती. मला विषांतर करायचं नाही, हरिपाठ सुद्धा आला नसता. पुढे मोतीराम महाराज, मोतीराम माझं नेमचा मारतरा माझं त्यात वाढ केला, आमच्यासारखे तयार झाले. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, महाराज की जय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. अशी जागता धन्य माता पिता तयाची, कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा, हरिक वाटे देवा, गीता भागवत करीती श्रवण. तिसऱ्या चरण काय म्हणाले? गीता भागवत, गीता आणि भागवत ऐकतात. गीता आणि भागवत ऐकतात. आता ऐकलं पाहिजे की जवळ ठेवलं पाहिजे? हा? जवळ ठेवलं पाहिजे, खिशात ठेवलं पाहिजे? गीता म्हणजे खिशात आहे नाही, तशा प्रकारचं आपलं मन तयार केलं पाहिजे. असं दूध घ्यायला बोलावलं, गेलो, 3 पोरं नमस्कार केला. बाबा काय भाग्यवान येतो तुम्ही. तुम्ही कस काय महाराज? हे पोरं पाया पडतात की म्हणजे महाराज करू सांगू का तुम्हाला, पोरं नसल्यावर म्हणली. याच्यातलं पहिलं पाया पडते पण बोलतच नाही, आणि बोलत नसल्यामुळं देणे घेण्याचा प्रश्न. दुसरं पाया पडलो बोलतंय पण अजिबात खाण्यापिण्याची सोय करत. आणि तीच पाया पडलो बोलतंय, हो म्हणतंय, काहीच करत नाही. आता कोणतं चांगलं याच्यात? तुम्ही सांगा म्हणला महाराज याच्यातलं कोणतं पोरग चांगलं. तसं आपण आपल्याकडला हो. आता काही ऐकायला येतच नाही, भजन नाही, कीर्तन नाही, देशसेवा नाही, संताची नाही, कोणाचीच नाही. संसाराचा नुसता गाढोर आपल्याला चांगला आहे नाही. आपल्या जरी येतात ऐकतात पण तसं वागतच नाही. कोणतं चांगलं? कोणतं चांगलं बाबा? अजिबात नाही. सांगा म्हणजे आपलं चुकायलं की बरोबर आहे? काय बरोबर? हे पहा, सगळा पेपर चुकला म्हणाले आमचा बरोबर गेला, हे तर कळत नाही. यातच ना बरोबर. आजपर्यंत करता किती गेलं, देशाकरता किती गेलं आणि संताकरता किती गेलं. काय तुमच्या आयुष्याची मोजमाप तुम्हाला माहीत. 60 वर्षाचे 65 वर्षाचे काय जे असेल ते, आणि तुम्ही हिशोब काढा. संताच्या, देशाच्या आणि भगवंताच्या हिशोब गेलेलं आयुष्य तेच बरोबर येणार, बाकीचं सगळं इथं राहणार. बर, ज्यांच्या करता आपण रक्ताचे काढ केले ते नमुने आत्ताच सांगितले नमुने. आता कशाला सांगायचंय? ले सांगा की महाराज, एकच नमुना सांगतो तुम्हाला. पाठाला मायबाप येत होते. कुठे येत होते? 3 ठिकाणी पाठ चालतात. शिवरामनगर, गुर्जिया तिथं, कोमटी गल्ली आणि जिंतूर रोडला. तर सध्या जिंतूर रोडचा बंद आहे बरं का. तर मायबाप, त्या मायबापानं सर्व्हिसला वडील त्याला शिकून मोठमोठे इंजिनियर केले. पेन्शनचा पैसा आल्यानंतर 20 एकर जमीन. झोप नका बाबा, नाही ना. हा,
आणि ते पाठाला येत होते. आनंद झाला. आई आजारी पडली तर फोन करून बेजार, रजा मिळणं रजा मिळणं, एकी बाळ्या एकी बाळ्या एकी बाळ्या एकी बाळ्या. शेवटी पाठाला येते म्हणून आम्ही तिथे गेलो. तुम्ही काय करा, बाळ्या काही येईल म्हणलं येणारच नाही का, कारण तिकडं महामाया मिळाली, रजा कशी मिळणार. म्हणजे गुरुजी आमचं काय चुकलं, हेच चुकलं. तुम्ही संतावर भगवंतावर देशावर प्रेम न करता या गध्यावर केलं, त्याचे फळ आपल्या पदरात काय पडले. पुढे बोलू. नुसतं बाळ्या आला तर आम्ही त्याला 10,000 रुपये देतो सही करायला. पुण्याला आलो, चिंतन चाललंय मला लक्षात ठेवा. निंदा नाही टिंगल नाही बरं का. म्हणतात तुकाराम म्हणले, कळो येईल प्राण प्रयाणाचे आणि राहती निराळे रांडापोरे सकळ बांधोणी आधी. हेमाची हाती कोण शेजारी की घरचे हो. आणि तुका म्हणे तुला जोडवी ना कोणी. मग त्याची सेवा करायची की नुसतं म्हणायचं. आम्ही विश्लेषण करायचं आणि ह्याच्यासारख्यानं चाल लावायची, पण आपली चाल सोडायची हे चिंतन आहे बरं का. म्हणून तर गीता भागवत करीते आणि अखंड चिंतन विठोबाचे. त्यांचे मायबाप धन्य आहेत, ते धन्य अशा प्रकारचं आहे. काही हरकत नाही. महाराज समजलं, आम्हाला जागा समजलं, धन्य कोण आहे ते समजलं. महाराज मग असे जर यदा कदाचित भेटले अखंड चिंतन करणारे, आई वडिलाची सेवा करणारे, देशाची सेवा करणारे जर भेटले, संताची सेवा करणारे जर भेटले, तर तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटतंय हो. तुका म्हणे माझा त्याची सेवा, तुका म्हणे माझा सेवा, तुका म्हणे माझा घडोताची सेवा, तुका म्हणे माझा घडोताची सेवा. परी माझ्या दैव पार नाही, दैव पार नाही, तुळी कन्या पुत्र होतो. तुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, हरी
हा तर तुकाराम म्हणतात मी नुसतं सांगणार नाही, मी त्यांची सेवा करेन. कोणाची? ज्यांच्या कुळात सात्विक संतती निर्माण झाली, ज्यांच्या कुळात देशभक्त निर्माण झाला, ज्यांच्या कुळात संत भक्त निर्माण झाला, ज्यांच्या कुळात देवभक्त निर्माण झाला, मी त्यांची काय करी? तुका म्हणे मज घडू त्यांची सेवा. कहू महाराज तुम्ही सेवा त्यांची का करता? अरे देशभक्त, संत भक्त, देवभक्त अशी जर सेवा करत असेल तर त्याच्यातून माझ्यात काहीच फरक राहिलेला नसतो. तो सुद्धा महात्मा झालेला असतो बरं का. महात्मा नसतो मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिता भजन्त्यन्य नमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम. त्याचं अंतःकरण शुद्ध झालेलं असतंय, त्याला सगळीकडे देव दिसत असतंय आणि तो सगळ्यात देव समजून त्यांची सेवा करत असतो. मग आईवडिलात देव पाहतो, देशात देव पाहतो, माणसात देव पाहतो आणि त्यांची सेवा करतो. आणि असा महात्मा तर तर त्यांची मी सुद्धा काय करीन? सेवा करीन. महाराज अशी सेवा केल्यानंतर तुमच्या पदरातलं मग माझ्या दैवा पार नाही, पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही, पार नाही तरी माझा देवा पार नाही, पार नाही तरी माझा देवा. तुका म्हणे माझ घडो त्याची सेवा, 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 परे माझ्या दैवा पार नाही, पार नाही, परे माझ्या दैवा पार नाही. गावातला लावे लावी करतात, मृदंगाची आली नाही. तरी वाटलं मला पट्टीचे पोहणारे कसे गोच्या खायचे. आणि ते स्वर्गीनाथ पाणी टाकल्यासारखं होतं, गेस्टच राहत नाही पहिल्यासारखं. हे गुणवंत किलो दोष जाणार या. अरे म्हणजे त्याच्या हातात गुण आहे का? वाचता वाचता मृदंग वाढायचा. कोणाच्या हातात उतरायचा गुण असतो. पण त्यांनी दोन्ही गुण चांगले नाहीत. आहे तसं चांगलं राहिलं तरच बरं आहे. विठ्ठल विठ्ठल कौतुक बरं आहे असं तुम्ही का म्हणता? त्याचं कारण आहे बाबा, संताची तरी जन्ममरण राहत नाही, देशाची सेवा घडली तरी जन्ममरण राहत नाही, आणि देवाची सेवा घडली तरी जन्म राहत नाही. उद्देश जन्ममरण राहू नये. काय राहू नये? हा, याच्यात साक्षात संत इथंच तुम्हाला मुक्त करतात. देव तुम्हाला संताची भेट घालून देतो आणि जे देशयोग आहे ते त्यांचा उद्धार होतो. म्हणजे हे कोणी असो ते त्याचं आम्हाला म्हणायचं नाही, पण आशाची मला सेवा घडावी हेच अभंगाच्या शेवटच्या चरणात म्हणतात. तो का म्हणे मज घडू त्यांची सेवा, तरी माझ्या देवा पार नाही. कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, दयाचा हरी कवाटी देवा. ज्ञानेश्वर जय ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली. पुनरी वरदान विठ्ठल व तुकाराम भगवान ज्ञानेश्वर महाराज की जय, महाराज की जय. ज्ञानेश्वर माऊली. धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतनम ठोबाचे. घडो त्यांची सेवा तरी माझ्या देवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक
आता हरी क वाटे देवा म्हणायची का चाल म्हणा तुका म्हणे मोज